2 दिवसांच्या विश्रांतीनंतर करमाळा तालुक्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची दमदार हजेरी। पाथर्डी भागात देखील जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईमध्ये कपात होण्याची शक्यता। नुकसान भरपाई देताना पात्र क्षेत्रफळ 3 हेक्टरवरून 2 हेक्टरवर, सिंचित नगदी पिकांसाठी प्रति हेक्टर नुकसान भरपाई दरही कमी। साताऱ्याच्या फलटणमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची मंत्री मकरंद पाटील यांच्याकडून पाहणी। पंचनामे पूर्ण झाल्यावर निकषानुसार शासन मदत करणार, मंत्री मकरंद पाटलांची ग्वाही। नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी वाढली। सततच्या पावसामुळे द्राक्षांवर रोगाचा प्रादुर्भाव। बीडच्या आष्टीमध्ये 1.5 एकरातील संत्र्याच्या बागेचं नुकसान। बागेमध्ये पाणी साचून राहिल्यानं संत्र्याची झाडं उन्मळून पडली। जवळपास 150 झाडांचं नुकसान। लातूरच्या चाकूरमध्ये ज्वारीच्या शेतीला पावसाचा मोठा फटका। काढणीला आलेल्या ज्वारीला पावसामुळे मोड आले। बीडच्या आष्टीमध्ये पावसामुळे संत्रा बागेचं नुकसान। संत्र्याच्या झाडाला पाणी लागल्यानं 150 झाडांचं नुकसान। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बीडमध्ये खरीप पेरणीच्या अनुषंगानं शेती मशागतीच्या कामाला वेग। शेतकऱ्यांकडून कापसासह तूर लागवडीला सुरुवात। पुण्याच्या भोरमधील दुर्गम हिरडस खोऱ्यामध्ये भात पेरणीला सुरुवात। शेतकऱ्यांची पारंपरिक पद्धतीनं भात पेरणीची लगबग। सोलापुरातील उमराणी बंधारा तुडुंब भरला। महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या सीमेवर असलेल्या भीमा नदीवरील उमराणी बंधाऱ्याची विहंगम ड्रोन दृश्य कॅमेऱ्यात कैद। हिंगोलीमध्ये ट्रॅक्टर यंत्राच्या सहाय्यानं हळद लागवडीला सुरुवात। ट्रॅक्टरच्या सहाय्यानं हळद लागवड। बदलत्या हवामानामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये तीळ उत्पादक शेतकरी चिंतेत। यावर्षी तिळाचं उत्पन्न घटल्याची माहिती। चंद्रपूर जिल्ह्यात शेतीच्या मशागतीला वेग। मान्सूनचं आगमन लवकर झाल्यानं शेतकऱ्यांकडून पेरणीची तयारी। दुबार पेरणीची वेळ येऊ नये, शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 74 गावांमध्ये 26 हेक्टर शेतीचं नुकसान। मे महिन्यातील अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्गमध्ये हंगामी पिकांचं नुकसान। रत्नागिरीमध्ये गेले काही दिवस दडी मारलेल्या पावसाची पहाटेपासून बॅटिंग। कोकणामध्ये पेरणीच्या कामांना सुरुवात। रायगडच्या महाडमधील तळीय गावामध्ये 3 वर्षांपूर्वी भीषण दरड दुर्घटनेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। या दुर्घटनेमध्ये 84 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला। स्मृतिप्रित्यर्थ समाधी उभारत नातेवाईकांकडून श्रद्धांजली अर्पण। नांदेड लोहा राष्ट्रीय महामार्गावर धनगरवाडी फाट्यावर ट्रॅक्टरचा अपघात। हळद घेऊन जाणारा ट्रॅक्टरचा अपघात झाल्यानं शेतकऱ्याचं नुकसान। वाशिमच्या सरकारी रुग्णालयामध्ये अपेंडिक्सच्या ऑपरेशन दरम्यान रुग्णाला इजा। रुग्णाच्या पोटाची त्वचा भाजली। दरम्यान डॉक्टरांनी नातेवाईकांना याची कोणतीही सूचना दिली नसल्याचा आरोप। वाशिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। गोंदियाच्या देवरीमध्ये एमडी ड्रग्सचा साठा जप्त। दोघांना अटक। देवरी पोलिसांची मोठी कारवाई। गोंदियाच्या अतिदुर्गम भागामध्ये ड्रग्ज सापडल्यानं खळबळ। हिंगोली जिल्ह्यामध्ये सतत गुन्हे करणाऱ्या विरुद्ध पोलिसांकडून कारवाईची मोहीम। सराईत गुन्हेगार 1 वर्षासाठी स्थानबद्ध। गुन्हेगारीला आळा बसणार। 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 25 वर्षीय तरुणाकडून लैंगिक अत्याचार। भंडाऱ्याच्या सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल। आरोपीला अटक। अकोला ते कांचनपूर रस्त्याची दुरवस्था। खड्ड्याचा नागरिकांना नाहक त्रास। रस्त्याची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी। जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी मयत ऊसतोड मजुरांच्या कुटुंबियांची भेट घेतली। ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन 2 महिन्यांपूर्वी 2 ऊसतोड मजुरांचा मृत्यू झाला होता। सोलापूर ते गोवा विमानसेवेला सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। 4 दिवसामध्ये 200 पेक्षा अधिक तिकिटांचं बुकिंग। फ्लाय 91 कंपनीच्या माध्यमातून 9 जूनला सोलापूर गोवा विमानसेवा। वाशिम जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये यापूर्वीचे हप्ते जमा। दरम्यान सरकारी कर्मचारी असलेल्या 3 महिलांनी आतापर्यंत जमा झालेली संपूर्ण रक्कम शासनाला परत केली। नाशिकच्या मालेगावात दुसऱ्यांची कागदपत्र वापरून जन्मपत्र तयार केल्याचं उघड। 5 जणांवर गुन्हा दाखल। जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी 3ऱ्या गुन्ह्याची नोंद। चंद्रपूर जिल्ह्यातील विविध उद्योगातील कामगारांच्या पोलीस पडताळणीची मागणी। आमदार सुधाकर आडबाले यांच्या पत्राची गृह खात्याकडून गंभीर दखल। मुसळधार पावसामुळे पानशेत रिंग रोडवर
आलेला राडारोडा सार्वजनिक बांधकाम विभागानं बाजूला केला। रस्त्यावर चिखल आल्यानं रस्ता निसरडा बनला होता। श्रीरामपूर शहर पोलिसांकडून सराईत चोराला अटक केली। अटकेतील आरोपीकडून पोलिसांनी 10 लाखांच्या 9 गाड्या जप्त केल्या। अहिल्यानगरमध्ये मोटरसायकल चोरांचा टोळीचा सुळसुळाट। या टोळीला अटक करण्यात आली। अनेक दुचाक्या देखील जप्त। नगरसह नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगरमधील वाहन चोरीचे प्रकार उघडकीस। कारवाईमध्ये 8,70,000 रुपये किमतीच्या एकूण 8 मोटरसायकल जप्त। सोलापूरच्या करमाळा शहरामध्ये 2 ठिकाणी चोरी आणि फसवणुकीचा गुन्हा उघड। 4.5 तोळे सोनं हस्तगत। करमाळा पोलिसांची कारवाई। नांदेडच्या तामसा गावामध्ये पेरणीसाठी काढलेले पैसे तरुणीनं चोरले। तामसा इथल्या एसबीआय बँकेमधील चोरीची घटना। बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीची घटना कैद। पुण्याच्या इंदापूर तालुक्यामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ। भिगवणमधून लाखोंचा माल चोरट्यांनी लांबवला। चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। बीड जिल्ह्यामध्ये चोरी केलेल्या 7 मोटरसायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्या। आरोपीला देखील अटक। तळेगाव परिसरात कारवाई। लातूरच्या रेणापूरमध्ये टोळक्याची विद्यार्थ्याला मारहाण। बेकरीसमोर थांबलेल्या विद्यार्थ्याला टोळक्याची मारहाण। मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। त्याच्या वडगाव शिवारामधील शेतामधून 2 म्हशी चोरीला। 1 जण ताब्यात। मुद्देमाल जप्त। सेलू पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई। जळगावमध्ये भागपूर सिंचन प्रकल्पाच्या कामासाठी मुदत संपलेल्या निर्लेखित वाहनांचा वापर केला जात असल्याचा प्रकार समोर। 20 पेक्षा जास्त जीर्ण तसंच भंगार झालेल्या वाहनांचा वापर। जलसंपदा विभागाकडे तक्रार करून देखील कारवाई होत नसल्याचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये डम्पिंग ग्राउंडसाठी नागरिक आक्रमक। गांधीगिरी करत नागरिकांनी शासकीय कार्यालयामध्ये कचरा फेकला। आंदोलकांची प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी। परभणीमधील मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून जाणाऱ्या रस्त्यावरील पूल तुटला। वाहनधारकांचा जीवघेणा प्रवास। पुलाची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी। पुण्याच्या भोरमधील श्री क्षेत्र बनेश्वर रस्त्याची अधिकाऱ्यांकडून पाहणी। पुढील आठवड्यामध्ये रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार। सुप्रिया सुळे यांनी रस्त्यासाठी उपोषण केलं होतं। भंडाऱ्यामध्ये दूध उत्पादनात घट। उन्हाच्या तीव्रतेमुळे जनावरांना हिरवा चारा, खुराक मिळत नसल्यानं दूध उत्पादनात घट। दूध उत्पादकांची चिंता वाढली। शिर्डीमध्ये साई दर्शनासाठी भाविकांची गर्दी। भाविकांच्या गर्दीनं साईनगरी फुलून गेली। गर्दीमुळे महामार्गावर वारंवार वाहतूक कोंडी। चंद्रपूर शहरामधील बंद अवस्थेत असलेल्या महाकाली कॉलनीमध्ये सुरू भूमिगत खाण पर्यटन होणार। तर आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून अधिकाऱ्यांना प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना। जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना घरपट्टी आणि महसूल करमाफी। सोलापूरच्या जवळा ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय। वाशीमधील दिव्यांग वारकऱ्यांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ। 15 वारकरी 400 किलोमीटरचा पायी प्रवास करणार। नागपूरच्या पारशिवनीमध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू। रवी कालसर्पे असं मृत शेतकऱ्याचं नाव। पत्नीसोबत सकाळी शेतीमध्ये काम करत असताना वाघाचा मागून येऊन हल्ला। गडचिरोलीतील आष्टी पोलिसांकडून जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनांवर कारवाई। उत्तर प्रदेशातील 2 आरोपींना अटक। वाहनांमधून जनावरांना बेशुद्ध अवस्थेतून पोलिसांनी बाहेर काढलं।